आज आपण सर्वांनी बघितलं की माजी नगरसेवक श्री सुहास देसाई साहेब यांनी महापालिकेच्या दरवाजाच्या समोर, मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कचऱ्याचा ढीग तर तो नव्हता. ॲक्च्युली तो मला वाटतं कोबी आणि फ्रेश कचरा होता. कचरा तर तो नव्हताच ॲक्च्युली. तर मला सगळ्यात प्रथम हे क्लिअर करायचं आहे, त्यांनी कचऱ्याचा ढीग तर काय टाकलेला नाही आहे. पण हा समस्या गंभीर आहे आणि सन्माननीय सदस्यांनी त्यांच्या पद्धतीने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मेसेज वेल टेकन. या संदर्भात माझी सुहास देसाई साहेबांची सकाळी चर्चा झाली होती आणि आमची सविस्तर चर्चा झाली होती. इनफॅक्ट देसाई साहेबांनी एक एक तक्रार पण मला सांगितली होती, ज्याचं निराकरण केवळ 5 मिनिटात महापालिकेने केलं. हे जरी असलं तरी ठाणे महानगरपालिका मान्य करते की गेल्या 4-5 दिवसापासून ठाणे शहरातला जो कचरा आहे त्याचा जो प्राथमिक संकलन आहे, म्हणजे प्रायमरी कलेक्शन, त्याच्यामध्ये थोडीफार अडचण निर्माण झाली होती. परिणामी काय झालं की प्राथमिक संकलन जे घंटागाड्यांच्या माध्यमातून होतो त्याच्यामध्ये अडथळा निर्माण झाला आणि काही प्रमाणात शहरात जे कचऱ्याचे जे ओपन स्पॉट्स असतात त्याच्यामध्ये वाढ झाली. ही वस्तुस्थिती आहे. सर, कशा प्रकारे आता कचरा साफ केला जाईल, काय महापालिकेने उपाययोजना आखलेल्या आहेत? महापालिका आयुक्तांनी देखील आदेश दिलेले घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याचे. हा बघा, प्रॉब्लेम झाला प्रायमरी कलेक्शन मध्ये, प्राथमिक संकलन मध्ये. आता प्राथमिक संकलन मध्ये प्रॉब्लेम का झाला, तो मेन कारण आहे की ठाणे शहरात जे हस्तांतरण स्थानक आहे, आपल्याकडे हस्तांतरण स्थानक एकच आहे, तो म्हणजे सीपी तलाव. डायघरचा जो प्रकल्प होता तो काही तांत्रिक कारणास्तव तो बंद झाला. त्याच्यामुळे सीपी तलाव जे आपलं हस्तांतरण स्थानक आहे तिथे कचऱ्याचं प्रमाण वाढला. परिणामी जे रुटीन हस्तांतरण असतं, म्हणजे रुटीन कचरा ट्रान्सफर, म्हणजे घंटा गाड्यांमधून मोठ्या डंपर्समध्ये जो कचरा ट्रान्सफर होतो ती प्रक्रिया थांबली. परिणामी प्राथमिक संकलनमध्ये अडचण निर्माण झाली. ही बाब विचारात घेता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर मग एक बैठक झाली. मी आवर्जून सांगतो की या शहरातले सर्व सन्माननीय आमदार आणि या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावर एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला काही सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसार ठाणे शहरात आपल्याला अजून ट्रान्सफर स्टेशन निर्माण करा या संदर्भात सूचना प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाकडनं एक शोध मोहीम घेण्यात आली आणि आम्ही काही स्पॉट्स निश्चित केलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की ठाणे शहर मध्ये, ठाणे महानगरपालिकेमध्ये 3 परिमंडळ आहेत. तर आपण काय करतोय की परिमंडळ 2 आणि 3 साठी आम्ही आता 3 हस्तांतरण स्थानक आम्ही प्रपोज तर केलेले आहेत आणि पुढील 1 ते 2 दिवसात ते सुरू पण होणार आहे. हे जरी असलं तरी मी आज आपल्याला क्लिअरली सांगू इच्छितो की ज्या 9 प्रभाग समिती आहेत त्या 9 प्रभाग समितीमध्ये जर आपण बघितला, फक्त एकच प्रभाग समिती आहे, वर्तक नगर प्रभाग समिती, जिथे घरोघरी घनकचरा संकलन सद्यस्थितीत होत नाहीये. बाकी 8ही प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे. तर पुढील 1 ते 2 दिवसात हे जे अजून ॲडिशनल जे ट्रान्सफर स्टेशन्स आहेत ते प्रशासनातर्फे सुरू करण्यात येतील आणि हे जे प्राथमिक संकलन मध्ये जे व्यत्यय निर्माण झाला होता ते पूर्णपणे निघून जाणार. तर अजूनही शहरातील अनेक रस्त्यांवरती जो कचऱ्याचा मोठा ढीग साचून दिसून येतो, त्यामुळे अनेक नागरिकांना त्याच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तर पालिकेने देखील सांगितलं की सीपी तलावातील जो कचरा आहे तो 3 दिवसामध्ये ज्यादा गाड्या लावून जाईल, तो हलवण्यामध्ये येईल. अनेक दिवसांचा कालावधी ओलांडून तरी समजतंय की याची रेसिपी नाही, याचं निराकरण नेमकं कधीपर्यंत होईल? नाही, मी थोडंसं आपल्या मताशी डिफर करतो. परिस्थितीमध्ये नक्की सुधारणा झाली आहे. एक असा टाइम आला होता जेव्हा घंटागाडी फिरतच नव्हत्या. आज 9 प्रभाग समितीमधून 8 प्रभाग समितीमध्ये प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे. तर थोडीफार सुधारणा आहे. त्याचसोबत आज गेले 4 ते 5 दिवसात आम्ही सीपी तलावमधून ऑलमोस्ट 11,000 टन घनकचरा आपण अतकोलीला, म्हणजे राज्य शासनाकडनं आपल्याला जी जागा भेटली आहे अतकोलीला, तिथे शास्त्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याची विल्हेवाट पण आपण सुरू केलेली आहे. सो ऑन वन हँड प्राथमिक संकलन सुरू झालेलं आहे आणि ऑन दी अदर हँड सीपी तलावमध्ये जो कचरा साचला होता तो आपण अतकोलीला घेऊन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट सुरू केलेली आहे. ठीक आहे, मी मान्य करतो कचऱ्याचे काही प्रमाणात ओपन स्पॉट्स आहेत, पण पुढील 2 दिवसात सगळे स्पॉट्स नील करण्यात येतील.